हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना या विषयावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण TCS IBPS पॅटर्ननुसार अभ्यासणार आहे. मित्रांनो, चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? ती मांडली होती NM रॉय यांनी 1934 मध्ये. NM रॉय, मानवेंद्रनाथ रॉय. ओके. त्यानंतर कोणत्या रिपोर्टमध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता? तो नेहरू रिपोर्टमध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर भारतामध्ये घटना समितीची, संविधान सभेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली? ती शिफारस कॅबिनेट मिशन म्हणजेच त्रिमंत्री योजनेनुसार करण्यात आली. त्रिमंत्री योजनेत म्हणजेच कॅबिनेट मिशनमध्ये किती सदस्य होते रे? तर यामध्ये होते 3 सदस्य. नावातच आहे त्रिमंत्री योजना म्हणजे 3 सदस्य. आणि ते 3 सदस्य कोणकोणते? तर त्यामध्ये आहेत स्ट्रॅफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर आणि पॅथिक लॉरेन्स. ओके, हे 3 सदस्य होते त्रिमंत्री योजनेत कॅबिनेट मिशनमध्ये. त्यानंतर कॅबिनेट मिशन भारतात कधी आले रे? ते 24 मार्च 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात आले. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली? 16 मे 1946ला. त्यानंतर घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती? 389 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या? जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या. घटना समितीच्या 389 पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या? 296 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहा, घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या? काँग्रेसला 200 जागा मिळाल्या होत्या, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर लोकसभेच्या उपसभापतींना लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा सादर करतात. भारतीय राज्यघटनेचे मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले गेले? रशियाच्या. भारतीय संघराज्यातील नवीन राज्याला मान्यता कोण देते? संसद. भारतीय संघराज्यातील नवीन राज्याला मान्यता देते संसद. कोणत्या घटनादुरुस्तीने भारतात मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आले? तर ती घटनादुरुस्ती आहे 61वी घटनादुरुस्ती, जिने भारतात मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आले. त्यानंतर कोणत्या वर्षी 61व्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आले? म्हणजेच 61वी घटनादुरुस्ती कधीची रे, असा प्रश्न आहे थोडक्यात. ती आहे 1989ची, म्हणजे 1989 मध्ये. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची सदस्य संख्या किती झाली? 299. ओके. त्यानंतर घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते? 70. घटना समितीमध्ये संस्थानिकांचे 70 प्रतिनिधी होते. घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? संयुक्त प्रांत. 55 सदस्य निवडून आले होते. घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमध्ये मागे निवडला गेला होता? 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असा निवडण्यात आला होता. घटना समितीमध्ये किती महिला होत्या? 15. घटना समितीमध्ये 15 महिला होता. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. समोरचा प्रश्न पहा, देशात लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी झाली? 1952. 1952 मध्ये देशात लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली होती. लोकसभेचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? 13 मे 1952 रोजी लोकसभेचे पहिले अधिवेशन भरले होते. जर भारताच्या राष्ट्रपतींना राजीनामा द्यावा तर त्यांचे राजीनामा पत्र कोणाला सादर करावे लागेल? तर भारताच्या उपराष्ट्रपतींना. म्हणजे भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा भारताच्या उपराष्ट्रपतींना देतात. ओके. लोकसभेत अनुसूचित जमातींसाठी कोणत्या राज्यात सर्वाधिक जागा राखीव आहेत? मध्य प्रदेश. पहा, लोकसभेत अनुसूचित जमातींसाठी मध्य प्रदेश राज्यात सर्वाधिक जागा राखीव आहेत. माहितीचा अधिकार कायदा भारतात कधीपासून लागू करण्यात आला? ऑक्टोबर 2005 पासून माहितीचा अधिकार कायदा भारतात लागू करण्यात आला. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते रे? तर दिल्लीमध्ये काउन्सिल चेंबर्सच्या पुस्तकालयाच्या भवनात घटना समितीचे पहिले अधिवेशन भरले होते. त्यानंतर घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते रे? तर 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन भरले होते. घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते? 211. घटना समितीच्या
पहिल्या अधिवेशनाला जवळजवळ 211 सदस्य हजर होते. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते. घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते? A.K. अँथनी. कोण? घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष होते A.K. अँथनी. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पहा, घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली? पहा, घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती आणि ही निवड 11 डिसेंबर 1946 रोजी करण्यात आली. कधी? 11 डिसेंबर 1946. समोरचा प्रश्न, घटना समितीचे सल्लागार कोण होते? B.N. राव हे घटना समितीचे सल्लागार होते. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? हरेंद्र मुखर्जी आपण पाहिलं. त्यानंतर घटना समितीचे सचिव कोण होते? V.R. अय्यंगार. H.V.R. अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते. ओके, भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली? 11. भारतीय घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झाली. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने जोडले गेले? 42व्या घटना दुरुस्तीने. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीने जोडले गेले. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेली मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत? आयर्लंड. पहा, भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेली मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहेत. भाषिक आधारावर प्रथम कोणत्या भारतीय राज्याची स्थापना झाली? आंध्र प्रदेश. भाषिक आधारावर प्रथम आंध्र प्रदेश या राज्याची स्थापना झाली. भारतात भाषिक आधारावर प्रथम आंध्र प्रदेश या राज्याची स्थापना कधी झाली रे? तर 1 नोव्हेंबर 1956. कधी? 1 नोव्हेंबर 1956 मध्ये भाषिक आधारावर पहिल्यांदा आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली. भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटले? कलम 32ला. ओके, समोरचा प्रश्न पहा, भारतात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कधी आणि कुठे वापरले गेले? 1982 मध्ये केरळमध्ये. 1959 मध्ये कोणत्या राज्याने पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था स्वीकारली? राजस्थान. 1959 मध्ये राजस्थान राज्याने पहिल्यांदा पंचायती राज व्यवस्था स्वीकारली. आणि कोणता जिल्हा ते मी तुम्हाला नाही सांगणार, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जर येत असेल तर सांगा, येत नसेल तर यूट्यूबला गुगलवर सर्च करा आणि मग सांगा. ही स्लाइड झाल्यानंतर मी त्याचं तुम्हाला आन्सर सांगणार आहे. ओके, पहा, भारतीय राज्यघटना तयार करताना मुळात किती भाषांना संविधानाने प्रादेशिक भाषा म्हणून मान्यता दिली होती? 14 भाषांना. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात भारतात राष्ट्रपतीची तरतूद आहे? अनुच्छेद 52 मध्ये. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार दिलेला आहे? तर ते कलम आहे कलम 356. ओके, आणि 1959 मध्ये कोणत्या राज्याने पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था स्वीकारली? राजस्थान. आणि जिल्हा होता नागौर. ओके, समोरचा प्रश्न, नागौर जिल्हा लक्षात ठेवा. कोणत्या भारतीय पंतप्रधानांच्या काळात मूलभूत हक्कांच्या यादीतून संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आला? मोरारजी देसाई यांच्या काळात. भारतात तिसरी आणीबाणी कोणत्या वर्षी लागू करण्यात आली आणि ती कधी किती काळ टिकली? तर भारतात तिसरी आणीबाणी 1975 साली लागू करण्यात आली होती आणि ही आणीबाणी 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 पर्यंत होती. लक्षात ठेवा. भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आले आहे? 3 वेळा. भारतात आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आले आहे. लक्षात ठेवा. भारतात पहिली आणीबाणी कधी लागू करण्यात आली होती? तर भारत चीन युद्धादरम्यान 26 ऑक्टोबर 1962 रोजी भारतात पहिली आणीबाणी लागू करण्यात आली होती. ओके, भारतातील पंचायती राज व्यवस्थेच्या मध्यवर्ती स्तराला काय म्हणतात? पंचायत समिती. भारतातील पंचायत राज व्यवस्थेच्या मध्यवर्ती स्तराला पंचायत समिती असे म्हणतात. समोरचा प्रश्न, भारतात प्रथमच कोणत्या भारतीय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली? राजस्थान. ओके, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात भारताचे राष्ट्रपती देशात आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात? कलम 360 अन्वये देशात भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम मूलभूत अधिकारांतर्गत मुलांच्या शोषणाशी संबंधित आहे? अनुच्छेद 24. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रस्ताव कोणत्या मिशन अंतर्गत तयार करण्यात आला? क्रिप्स मिशन अंतर्गत. भारताच्या संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, आपण पाहिलं. समोरचा प्रश्न,
संविधान सभेच्या प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. संविधान सभेच्या प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. भारतीय राज्यघटना कधीपासून लागू झाली? 26 जानेवारी 1950. भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? पंचायत राजशी. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे काय पंचायत राजशी संबंधित आहे. भारताने डॅश रोजी राज्यघटना स्वीकार केला होता? 26 नोव्हेंबर 1949. पहा, भारताने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकार केली होती आणि अंमलात कधी आली होती? 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक झालो. कधी आणि अंमलात कधी आली होती? तर 26 जानेवारी 1950ला आणि त्यावेळी आपण प्रजासत्ताक झालो. त्यानंतर अखिल भारतीय सेवांचे जनक कोणाला म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल यांना. अखिल भारतीय सेवांचे जनक सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. ओके. राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण आहे? पहा, राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा आहे मुख्यमंत्री. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? ते असतात राज्यपाल. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. समोरचा प्रश्न, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय येतो राज्य सूचीमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. भारतात केंद्रीय कॅबिनेट बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो रे? तर तो प्रधानमंत्री. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न, भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? ती आहे लोकशाही आहे. हा बरोबर ना? अध्यक्षीय नाही, हुकुमशाही नाही, राजेशाही नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लोकशाही. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तो असतो राष्ट्रपती. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. समोरचा प्रश्न, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहेत? त्या आहेत उत्तर प्रदेशला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. आता तुमच्यासाठी प्रश्न, लोकसभेला महाराष्ट्रातील किती जागा आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहा, लोकसभेचा कार्यकाळ डॅश डॅश वर्ष असतो. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. ओके. समोरचा प्रश्न, सत्यमेव जयते हे बोधवाक्य डॅश डॅश या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे? मंडूक उपनिषद मधून घेतलेले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. डॅश डॅश घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आले. कोणती घटना दुरुस्ती? ती घटना दुरुस्ती आहे 44वी. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 44वी. समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? ती आहे 42वी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. समोरचा प्रश्न, सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. समोरचा प्रश्न, वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? वन हा विषय समवर्ती सूचीतील आहे. नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? नव्या कायद्याच्या प्रस्तावाला म्हणतात विधेयक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने केव्हा स्वीकृत केली? तर 26 नोव्हेंबर 1949. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 26 नोव्हेंबर 1949. आणि अंमलात कधी आली आपली भारतीय राज्यघटना? अंमलात कधी आली ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. त्यानंतर सुरुवातीस भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्टे होती? तर 395 कलमे आणि 8 परिशिष्टे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? पहा, तुमच्या सर्वांनी बरोबर उत्तर दिले असेल आशा करूया. आणि या प्रश्नाचं उत्तर सांगतो, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर ती आली 26 जानेवारी 1950ला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक झालो. ओके. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार डॅश डॅश होते. कोण होते? सर बी एन राव. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सर बी एन राव. समोरचा प्रश्न, एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपती पद किती वेळा घेऊ शकते? कितीही वेळा. यामध्ये अशी काही एक तरतूद नाही. ते कितीही वेळा भूषवू शकतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? पुण्यामध्ये नाही, कोल्हापूरमध्ये नाही, औरंगाबादमध्ये आहे, अमरावती येथे नाही. समोरचा प्रश्न, कोणत्या खटल्यांवर सर्वोच्च न्यायालयाने कलम 368 नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मान्य केले आहे? कोणत्या खटल्यानुसार? केशवानंद भारती खटल्यानुसार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न पहा, भारतीय नागरिकाचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही? कोणते मूलभूत कर्तव्य नाही? देशाचे संरक्षण करणे आहे. कर भरणे. कर भरणे हे मूलभूत कर्तव्य नाही मित्रांनो. 6 ते 14 वर्षादरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यांना शिक्षणाच्या संधी देणे
हे देखील मूलभूत कर्तव्य आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला? केशवानंद भारती खटला. ओके, खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला. समोरचा प्रश्न, नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र डॅश डॅश लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहते. तर एकरूप नागरी संहिता लागावी म्हणून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, एकरूप नागरी संहिता. समोरचा प्रश्न, भारताची डॅश डॅश एकता व डॅश डॅश उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. तर भारताची सुरक्षा, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे हे त्यांचे संरक्षण करणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. ओके, समोरचा प्रश्न, भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? सत्य नसलेले विधान आपल्याला ओळखायचे. तर पहा, फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल तर हे योग्य विधान आहे. कृतीतून वा भाषणातून राज्यघटनेची बेईमानी किंवा द्रोह केला असेल तर हे देखील सत्य आहे. भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल तर हे देखील सत्य विधान आहे. आणि भारताबाहेर सलग 5 वर्षे वास्तव्य केल्यास, तर भारताबाहेर सलग 5 वर्ष नाही तर किती, 7 वर्षे, हे 4थं विधान सत्य नाही. ओके, समोरचा प्रश्न, राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील हे मार्गदर्शक तत्व कोणत्या घटना दुरुस्तीन्वये भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे? आपण पाहिलं 42वी घटना दुरुस्ती. भारताच्या संविधानाची तत्वे सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती? तर पंडित मोतीलाल ती गठीत करण्यात आली होती. समोरचा प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली? तर ती 1813च्या संधी कायद्यान्वये संपुष्टात आली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 1813चा सनदी कायदा. समोरचा प्रश्न, राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचे अधिकार डॅश डॅश दिले आहेत? तर सर्वोच्च न्यायालय कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालय कलम 226 अन्वये असे दोघांनाही देण्यात आले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न, राजकुमारी अमृता कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? केंद्रीय प्रांत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, केंद्रीय प्रांत. समोरचा प्रश्न, राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे? एकेरी न्यायव्यवस्थेचा केलेला आहे, मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता हे देखील आहे, आणि समान अखिल भारतीय सेवा याचा देखील अभ्यास केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल वरील सर्व, पर्याय क्रमांक 4. समोरचा प्रश्न, भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो? तर तो भाग आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मूलभूत कर्तव्य. समोरचा प्रश्न, घटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणते कलम योग्य पर्यावरणात प्रतिष्ठितपणे जगण्याचा अधिकार देते? तर ते कलम आहे 21. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 21. समोरचा प्रश्न, संविधान सभेच्या समितीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही ते आपल्याला सांगायचे. पहा, समिती आणि इकडे आहेत अध्यक्ष. सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष बरोबर, कामकाज समिती के.एम. मुन्शी अध्यक्ष बरोबर, मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी अध्यक्ष बरोबर, आणि मसुदा समिती मौलाना अब्दुल कलाम आझाद. तर हे चुकीचे. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ही समिती बरोबर जुळत नाही. ओके, समोरचा प्रश्न, राज्य धोरणांची निर्देशक तत्वे भारताच्या संविधानातील कोणत्या भागात वर्णन केले आहेत? तर ती 4थ्या भागामध्ये. ओके, समोरचा प्रश्न, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले होते? तर ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. समोरचा प्रश्न, 1935च्या कायद्यात कशाची तरतूद होती? 1935च्या कायद्यात साम्राज्यांतर्गत शासनाची तरतूद होती. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, साम्राज्यांतर्गत शासन. ओके, समोरचा प्रश्न,
निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानाची निवड आपल्याला करायची. ओके. मतदारसंघांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा पूर्ण मोकळीक देणे आणि देशभरातील निवडणुका सुरळीत पार पाडणे. आता या निवडणुका आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड आपल्याला करायची. पहा, मतदारसंघाची आखणी निवडणूक आयोग करतो का? नाही. मग अ देखील हे विसंगत आहे. आणि उमेदवारांच्या निवडणूक खर्चास पूर्ण मोकळीक देतं का? तर नाही, हे देखील विसंगत आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ आणि क विसंगत. समोरचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात कायद्याचे राज्य या तत्वाचा समावेश केला आहे? भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात कायद्याचे राज्य या तत्वाचा समावेश केलेला आहे? तर संविधानाची प्रस्तावनामध्ये आणि भाग 3 मूलभूत हक्कामध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ आणि ब फक्त. ओके. समोरचा प्रश्न, प्रशासनिक न्यायाधिकरण डॅश डॅश नुसार अस्तित्वात येतात. कशानुसार? कायद्यानुसार अस्तित्वात येतात. नैसर्गिक न्यायाचा नियम डॅश डॅशला लागू होत नाही. कायदे करण्यासंबंधी कायदे मंडळाची कृतीला लागू होत नाही. समोरचा प्रश्न, विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर राज्यातील कार्यालयीन अप्रकाशित नोंदीवर आधारित पुरावा देता येत नाही? तर सार्वजनिक धोरण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक धोरण. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत जास्तीत जास्त किती शिक्षा होऊ शकते? तर मृत्यूदंडाची. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मृत्यूदंड. समोरचा प्रश्न, घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 389. लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात? तर एकही नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 एकही नाही. समोरचा प्रश्न, भारतातील घटना दुरुस्ती प्रक्रियेविषयी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. पहा, घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात सादर करता येते, हे विधान बरोबर आहे. घटना दुरुस्ती विधेयकाला संमती राष्ट्रपतींना द्यावीच लागते, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर घटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते का रे? तर आवश्यक नसते, हेच अयोग्य विधान आहे. आणि घटना दुरुस्ती विधेयकासंबंधी संसदेच्या दोन्ही सभागृहात असहमती निर्माण झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तरतूद नाही. पहा, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणता अर्थ ध्वनित होतो? बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. त्यानंतर भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो आणि भारताच्या संघाकडे राष्ट्रीय प्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अ क ड. समोरचा प्रश्न, घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅशच्या शिफारशीवरून करण्यात आला. सरदार सुरणसिंग समितीच्या शिफारसीनुसार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सुरणसिंग समिती. समोरचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या 19(1) कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही? मुद्रण स्वातंत्र्याचा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुद्रण स्वातंत्र्य. समोरचा प्रश्न, मित्रांनो, या व्हिडिओचा फायदा तुम्हाला महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती तसेच येणाऱ्या पशुसंवर्धन विभाग भरतीसाठी होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जेवढ्या जास्त वेळा हा व्हिडिओ तुम्हाला रिवाईज करता येईल तेवढ्या जास्त वेळा रिवाईज करा. पहा, खालीलपैकी कोणते विषय घटनेच्या समवर्ती सूचीत अंतर्भूत आहेत? पहा, समवर्ती सूचीत अंतर्भूत असलेले विषय सांगायचे आहेत आपल्याला. शिक्षण समवर्ती सूचित आहे, वजन देखील समवर्ती सूचित आहे आणि वने देखील समवर्ती सूचित आहे. मग या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 अ ड ई. ओके. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दाव्यात ध्वनी क्षेपकाच्या वापरावर सार्वजनिक आरोग्यासाठी मर्यादा हे कायदेशीर कारण आहे असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे? कोणत्या खटल्यात? हिम्मतलाल विरुद्ध पोलीस कमिशनर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हिम्मतलाल विरुद्ध पोलीस कमिशनर. समोरचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक डॅश डॅश करतात. कोण करतात रे? सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती. ओके. समोरचा प्रश्न, डॅश डॅश रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका प्रस्तावना लिहिली. कोणत्या दिवशी? तर 11 डिसेंबर 1946. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1
11 डिसेंबर 1946. समोरचा प्रश्न, विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाचे किती वर्ष पूर्ण लागतात? तर ती 25 वर्षे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 25 वर्षे. समोरचा प्रश्न, कोणाच्या शिफारशीशिवाय शिफारशीशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही? कोणाच्या शिफारशीशिवाय? मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती यापैकी नाही. कोणाच्या शिफारशीशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही? राज्यपाल यांच्या शिफारशीशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही, हे लक्षात ठेवा. ओके. समोरचा प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करतात राज्यपाल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, राज्यपाल. समोरचा प्रश्न, जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे प्रमुख कोण असतात? महसूल प्रशासनाचे प्रमुख असतात जिल्हाधिकारी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, जिल्हाधिकारी. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आणली? महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था 1 मे 1962 पासून अंमलात आणली. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 1 मे 1962. समोरचा प्रश्न, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती असते? तर ती असते 7. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 7. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात? तलाठ्याच्या कार्यालयास म्हणतात सजा. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सजा. समोरचा प्रश्न, कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? कोतवालाची नेमणूक करतात तहसीलदार. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, तहसीलदार. समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 4 मध्ये कशाचा समावेश आहे? भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 4 मध्ये राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व याचा समावेश आहे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न, वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? तो असतो लोकसभेच्या सभापतींचा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, लोकसभेचे सभापती. समोरचा प्रश्न, भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत? 3. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 3. समोरचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या 19 कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य याचा समावेश नाही. समोरचा प्रश्न, राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहे? तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांसंबंधित तरतुदी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांसंबंधित तरतुदी हे वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहे. समोरचा प्रश्न, भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ काय आहे? तर राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, ब फक्त. समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम -- मधील तरतुदीनुसार मानवी वाहतूक आणि भिक्षेगिरी किंवा यासारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पात्र असेल. कोणते? तर ते 23. ओके. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कलम 23. ओके. समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नमूद केलेली आहेत? तर ती मूलभूत कर्तव्ये आहेत व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे आणि शास्त्रीय वृत्ती विकसित करणे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, ब. समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. सरनामा हा घटनेचा अविभाज्य अंग आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सरनामा हा घटनेचा अविभाज्य अंग आहे. समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या -- परिशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत. कोणत्या परिशिष्टात? परिशिष्ट 3 मध्ये. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारिणी विभागाचे अंग आहेत? तर ते राष्ट्रपती आहेत, मंत्रिमंडळ आहेत आणि महान्यायवादी आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, अ, ब, क. समोरचा प्रश्न, अनुच्छेद 12 नुसार राज्यामध्ये -- याचा समावेश होतो. राज्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर भारताचे शासन व संसद, प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, जिल्हा बोर्ड आणि भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था. तर या सर्वांचाच
समावेश होतो. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बाबींच्या आधारावर उत्प्रेषण रीट याचिका दाखल करता येत नाही? कोणत्या बाबीच्या आधारावर उत्प्रेषण रीट याचिका दाखल करता येत नाही? तर जेथे प्रथमदर्शनी तथ्यांची चूक गल्लत झाली असेल तेथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मान्यवरास पदग्रहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते? तर ते राष्ट्रपती यांना. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अ फक्त. समोरचा प्रश्न, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अ फक्त. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारणांशी संबंधित नाही? संथानम समिती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर 1 संथानम समिती. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. ओके. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होते? तर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांची नियुक्ती होते. ओके. समोरचा प्रश्न, आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते? आचारसंहिता तयार करण्याचे काम निवडणूक आयोग करतो. समोरचा प्रश्न, कलम 169 नुसार विधान परिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कोणाला असतो? कलम 169 नुसार विधान परिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार असतो राज्याला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 राज्य. भारतात वृत्तपत्र स्वतंत्रचा हक्क कोणी दिला आहे? तर तो भारतीय राज्यघटनेने. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भारतीय राज्यघटना. समोरचा प्रश्न, विधान परिषदेची सदस्य संख्या विधान परिषदेच्या सदस्य संख्येच्या किती पट असते? तर ती असते 1/3 पट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1/3. समोरचा प्रश्न, खालीलपैकी नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. पण सध्या आता आहे नीती आयोग. मग खालीलपैकी नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ते असतात पंतप्रधान. ओके. प्रश्न करेक्शन करून घ्या. समोरचा प्रश्न, केंद्र राज्य आर्थिक संसाधनांची विभागणी करण्याबाबत शिफारस कोण करते? तर ते करते वित्त आयोग. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वित्त आयोग. समोरचा प्रश्न, संस्थानांच्या विलिनीकरणाबाबत सर्वात महत्त्वाची भूमिका कोणी बजावली आहे? तर संस्थानांच्या विलिनीकरणाबाबत सर्वात महत्त्वाची भूमिका सरदार वल्लभभाई पटेल यांनी बजावलेली आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सरदार पटेल. समोरचा प्रश्न, संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे? तर ते कलम आहे 326. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 326. समोरचा प्रश्न, SC ST करता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे? संसदेचा आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 संसद. समोरचा प्रश्न, खालील विधानाचा विचार करायचा आहे. अ विधान आहे, लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सह अस्तित्व असते. ब विधान आहे, भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे. क विधान, भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो. आणि ड विधान आहे, 1991च्या उखाजा धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ, ब आणि ड ही 3 विधाने योग्य आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अ, ब, ड. समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. कोणत्या? तर रशियन राज्यक्रांती 1917 मधून. ओके. समोरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते? आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश होते डॉक्टर नागेंद्र सिंग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर नागेंद्र सिंग. समोरचा प्रश्न,
नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे? तर ते कलम आहे कलम 11. मग या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 कलम 11. समोरचा प्रश्न, परदेश स्थित भारतीय नागरिक कार्डधारक OCI व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे? किती दिवस? 5 वर्ष. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 5 वर्ष. समोरचा प्रश्न, भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? संसदेला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 संसद. समोरचा प्रश्न, मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? संसदेला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 संसद. समोरचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करायचा आहे. पहा, कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्याच्या कारवाईपासून संरक्षित आहेत. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खाजगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कंपनी भागधारकांना लागू आहेत व कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम कंपनी यांना लागू नाहीत. तर यामधील योग्य पर्याय कोणता आहे? तर तो आहे 4 अ ब क ड. ओके. समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. कोणत्या कलमानुसार? कलम 19 ते 22 नुसार. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कलम 19 ते 22. समोरचा प्रश्न, राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा डॅश डॅश यांच्याकडे सादर करतात. तर राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना या विषयावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.